Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next question. Classification of service. In last lecture, we was discussed service and service feature, right? So, service म्हणजे काय बघितलं होतं आपण? Service is a intangible activity. So, we cannot see, we cannot touch. The purpose of any service sector is first of all customer satisfaction and then make a profit, right? त्याचं पण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लर्न केलं होतं. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस काय आहे हे बघणार आहोत. सो फर्स्ट क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ एंड युजर्स. सो फर्स्ट पॉइंट इज individual consumer as an end user. This includes service provided to the ultimate consumer. Some example are hairdressing, package holiday tour, personal finance, lecture, etc. Such service are for the mass market. म्हणजे जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं होतं, सर्व्हिस ही कशी आहे, इंडिव्हिज्युअल कंझ्युमर ऍज अ एंड युजर. सर्व्हिसचा युजर कोण असणार आहे, जो एंड कंझ्युम करणारा पर्सन आहे तो एंड युजर असेल. सो मग त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. These include services provided to the ultimate consumer. So some example are hairdressing, package for holiday tour, personal finance, leisure, etc. Such service are for the mass market. म्हणजे ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत हे घेणारे कंझ्युमर कसे आहेत तर मास आहेत, म्हणजे ह्यूज कंझ्युमर अशा टाइपचे सर्व्हिसेस हे घेतात. Second is a business to business end users. That means these imply that one firm from one industry seek services from another firm from another industry. म्हणजे इथे जो कंझ्युमर असणार आहे हा कोण असणार आहे तर नेक्स्ट बिझनेसेस असणार आहे. सो दिस इम्प्लाय दॅट वन फर्म फ्रॉम वन इंडस्ट्री seek to another firm from another industry. So for example, a company asks an advertising agency to design its campaign. म्हणजे एखाद्या कंपनीने त्या कंपनीच्या प्रोडक्टचे ऍड करण्यासाठी दुसऱ्या कंपनीला जेव्हा ऍड करण्याची ऑफर केली जाते ते एक्झाम्पल असणार आहे बिझनेस टू बिझनेस एंड युजर. म्हणजे इथे इंट्रोड्यूस करणारी सर्व्हिसेस सुद्धा बिझनेसेस आहे आणि कंझ्युम करणारी पर्सन सुद्धा कोण असणार आहे तर बिझनेस असेल. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, बिझनेस टू बिझनेस एंड युजर्स. थर्ड इज अ इंडस्ट्री एंड युजर. इंडस्ट्रियल एंड युजर. Here the end user are plant and factories. Such services are generally technical in nature. For example, plant maintenance and repair, project management, pest control services provided to companies and so on. म्हणजे इथे ज्या इंडस्ट्रियल एंड युजर्स आहेत यांचे इंटेन्शन काय आहे. सो हियर द एंड युजर्स आर प्लांट अँड फॅक्टरीज. So such a service are generally technical in nature. ज्या इंडस्ट्री टेक्निकल रिलेटेड थिंग प्रोव्हाइड करतात ते असणार आहेत इंडस्ट्रियल एंड युजर्स. मग त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. प्लांट मेंटेनन्स असेल, रिपेअर असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. राईट. हा फर्स्ट पार्ट झाला आपला ऑन द बेसिस ऑफ एंड युजर कोण कोण असू शकतात. फर्स्ट मध्ये बघितलं आपण कंझ्युमर एंड युजर असेल. सेकंड पॉइंट मध्ये बघितलेला आहे आपण बिझनेसेस एंड युजर असेल आणि थर्ड पार्ट मध्ये बघितलं आपण इंडस्ट्रियल एंड युजर्स. ओके. सो सेकंड टाइप आहे क्लासिफिकेशनचा ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ टँजिबिलिटी. सो सर्व्हिसेस कॅन बी क्लासिफाईड बाय द डिग्री ऑफ टँजिबिलिटी they have in their offer. This includes highly tangible. Highly tangible मध्ये बघा काय सांगितलंय. These service have high degree of intangibility. Such service are rendered over certain tangible goods. In other words, such service exist only if tangible goods already exist. For example, car rental, vending machine, टेलिकम्युनिकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ह्या सर्व्हिसेसच्या अंडर आपण काय करतो
आधी टँजिबल गुड्स तुम्हाला दिसणार आहेत आणि त्याच्यानंतर मग इंटँजिबल सर्व्हिसेस आपण घेणार आहोत. म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे, हायली टँजिबल सर्व्हिसेस असं म्हटलेलं आहे. ओके. सेकंड पॉइंट इज सर्व्हिस लिंक टू टँजिबल गुड्स. म्हणजे ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या कुठे लिंक असणार आहेत, टँजिबल गुड्सची लिंक असते. सो दिस सर्व्हिस हॅव, here the service is linked to the independent or as a part of the marketer's offer. For instance, domestic appliance repair, servicing of car, etc. म्हणजे जी सर्व्हिस आहे, आता इथे सिंपल एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल, सर्व्हिसिंग ऑफ कार. म्हणजे आपण जेव्हा कार सर्व्हिसिंग करायला जातो तेव्हा टँजिबल गुड्स तुम्हाला काही आधी बघायला मिळतो आणि मग जी तुम्ही सर्व्हिस घेणार आहात ती कशी असेल, इंटँजिबल असेल. ओके. देन थर्ड इज हायली इंटँजिबल. हायली टँजिबल आधी आपण बघितलं, आता बघणार आहोत आपण हायली इंटँजिबल. सो इन दिस केस सर्व्हिस कॅन नॉट बी टच, फेल और सीन. म्हणजे आपण जी सर्व्हिस बघू शकत नाही, टच करू शकत नाही, फील करू शकत नाही, दिस इज द इंटँजिबल, जसं की आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल काउन्सिलिंग, कन्सल्टन्सी, लीगल सर्व्हिसेस, सायकोथेरपी, एक्सेट्रा एक्सेट्रा. जो ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांची आपण फक्त सर्व्हिस घेऊ शकतो, त्या फील नाही करू शकत किंवा त्या आपण सी नाही करू शकत. दॅट इज वाय हिअर कॉल्ड हायली इंटँजिबल इन नेचर. राईट. सो आपण सेकंड पॉइंट आपला कंप्लीट झाला ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ टँजिबिलिटी. थर्ड पॉइंट इज अ पीपल बेस्ड सर्व्हिसेस. सो यामध्ये काय सांगितलंय बघा, हिअर सर्व्हिसेस आर क्लासिफाईड बाय द टाइप्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ द सर्व्हिस प्रोव्हायडर have with their customer. So there are two types of such services, highly contact and low contact. So high contact म्हणजे काय बघा, here the service provider have high degree of contact with the customer. These services are very much people based. For example, teaching, surgery, dental care, counseling, etc. etc. म्हणजे हाय कॉन्टॅक्टच्या वर्डिंग वरूनच लक्षात येईल, इथे आता पर्सन काय आहे तर मेजर पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणून त्याला हाय कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस असं म्हटलेलं आहे. मग टीचिंगचा जॉब असेल किंवा काउन्सिलिंगचा असेल, डेंटल केअरचा असेल, सर्जरीचा असेल, एक्सेट्रा. लो कॉन्टॅक्ट त्याच्या बरोबर अपोज असणार आहे. काय सांगितले बघा लो कॉन्टॅक्ट मध्ये, इन दिस केस देर इज अ व्हेरी लो कॉन्टॅक्ट द सर्व्हिस प्रोव्हायडर हाव विथ द कस्टमर. म्हणजे इथे तुमच्या कस्टमर सोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे हा कमी असणार आहे. इन अदर वर्ड, सर्व्हिस प्रोव्हायडर्स interact less with the customer. It's a machine that do not interaction. So such services are equipment based and are popular in the development countries. For example, लक्षात येईल तुमच्या ATM. ATM service provided by the bank. Web-based services such as the telecontract, shopping, booking of railway ticket, etc. etc. म्हणजे लो कॉन्टॅक्ट मध्ये काय तर जो पर्सन सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे हा कंझ्युमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये कमी आहे. बेसिकली इथे ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ना त्या मशीनद्वारे प्रोव्हाइड केल्या जातात म्हणून त्याला लो कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग, हाय कॉन्टॅक्ट अँड लो कॉन्टॅक्ट. देन अवर नेक्स्ट टाइप इज एक्सपर्टाइज. आपला फोर्थ टाइप कोणता आहे क्लासिफिकेशनचा, एक्सपर्टाइज. सो हियर services are classified on the basis of degree of expertise required to provide the services. So this includes high professional services. Here the service providers are professionally qualified. For example, medical services, legal services, accountancy, tutoring, etc. म्हणजे इथे काय सांगितलं जातं, हाय प्रोफेशनल एक्सपर्टाइज पर्सन कडून तुम्हाला सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. सो हायली प्रोफेशनल सर्व्हिसेस जे की ज्या हे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे पर्सन वेल क्वालिफाईड असणार आहे. नॉन प्रोफेशनलाइज सर्व्हिसेस मीन्स हियर नो क्वालिफिकेशन आर रिक्वायर्ड फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. फॉर इन्स्टन्स बेबीसिटिंग, देन टेलर, गार्बेज, क्लीनर्स, एक्सेट्रा. लक्षात आलं. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही स्पेसिफिक हाय क्वालिफिकेशनची गरज नाहीये.
we can easily provide such a types of services. म्हणजे cleaner असेल, tailor असेल, etc. Okay. Then our fifth point is orientation towards profit. So another way of classifying service is by the degree of orientation towards profit that the service providers has. This includes, first is the commercial oriented. So commercial oriented means this firm exists to make a profit. Commercial wording वरूनच तुमच्या लक्षात येईल. सो इथे ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या कशा असणार आहेत तर प्रॉफिट मेकिंग ह्या असणार आहे. सो most service organization in the private sector fall under this category. So बरेच प्रायव्हेट सेक्टर जे ऑर्गनायझेशन आहे त्या काय करणार आहेत तर कमर्शियल ओरिएंटेशन मध्ये इन्क्लूड होतात. फॉर एक्झाम्पल टूर ऑपरेशन, हॉटेल, catering services, airline, etc. Okay, this is the commercial oriented, कारण प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने सुरू झालेले असतात किंवा एस्टॅब्लिश झालेले असतात असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट आहे नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग. So not for profit making organization means such a organization have societal concept in mind while carrying out their service function. For example, public municipal park, public library, sports association, etc. म्हणजे नॉन प्रॉफिट वर्डिंग वरूनच लक्षात येईल ज्या ऑर्गनायझेशन प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने सुरू झालेल्या नाहीये, बट म्हणजे ज्यांचं एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा प्रेफरन्स काय आहे तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, त्या इंडस्ट्रीना त्या ऑर्गनायझेशनना आपण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणतात जातं. अँड अवर लास्ट पॉइंट इज बाय द लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. So service can also be classified on the basis of place and point where delivery is possible. This includes, first point is services only where the customer is located. Home repair of consumer durable products such as the television set, refrigerator, air conditioner, etc. म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी कंझ्युमर आहे, ज्या ठिकाणी कंझ्युमर लोकेटेड आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही काय करताय तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. त्या टाइप्सला म्हटलेलं आहे सर्व्हिस ओनली व्हेन द कंझ्युमर इज लोकेटेड. राईट. सेकंड पॉइंट इज services where the service provider is located at his location. That means mall, movie theater, education in college, surgery in hospital. म्हणजे एखादी आपल्याला सर्व्हिस घ्यायची आहे तर आपल्याला त्या पर्टिक्युलर लोकेशन वरती जावं लागेल. फॉर एक्झाम्पल जसं आता सांगितलेलं आहे की एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये जावं लागेल, मूवी वॉच करण्यासाठी थिएटर मध्ये जावं लागेल, हॉस्पिटलची सर्व्हिस घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. दिस इज कॉल्ड द सर्व्हिस वेअर द सर्व्हिस प्रोव्हायडर इज लोकेटेड ॲट हिज लोकेशन. राईट. अँड लास्ट पॉइंट इज service that can be both at the location or midway. That means treating patient near the site of victim, education in the form of coaching and tuitions, etc. म्हणजे मिडवे जो काही लाईक सर्व्हिस प्रोव्हायडरच्या घरी न जाता किंवा त्या प्लेस वरती न जाता जो मिड पॉइंट आहे अशा ठिकाणी जाऊन आपण सर्व्हिसेस घेतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं आहे, मग कॉलेजमध्ये न जाता तुम्ही काय करू शकता, एखाद्या ट्युशनची हेल्प घेऊन सुद्धा प्रॉपर एज्युकेशन हे घेऊ शकता. सो दिस इज द नोन एज द लोकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू सर्व्हिस डिलिव्हरी. ओके. सो बघा आपण काय काय पॉइंट बघितलेले आहे क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस मध्ये. फर्स्ट पॉइंट बघितला आपण ऑन द बेसिस ऑफ एंड युजर. सो these are classified into two parts, individual consumer as the end user, business to business users, and third is the industrial end user. Second part बघितला आपण on the basis of degree tangibility, त्यामध्ये high tangible and service linked to tangible goods and highly intangible. people based services मध्ये high contact आणि low contact बघितले. and expertise मध्ये highly professional services, non professional services.
देन ओरिएंटेशन टुवर्ड्स प्रॉफिट मध्ये बघितलं आपण कमर्शियल अँड नॉन कमर्शियल. अँड लास्ट मध्ये बघितलं आपण सर्व्हिस ओनली वेअर द कंझ्युमर लोकेटेड, सर्व्हिस वेअर द सर्व्हिस प्रोव्हायडर इज लोकेटेड, and service can be both at the midpoint, okay, or midway. So तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. जर काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. So our next question, importance of the service sector in the Indian context. We will start from next lecture. Thank you.